संपूर्ण महाराष्ट्रात लोकप्रिय झालेल्या आमचा @कागल लाईव्ह या चॅनेलला लाईक करा व बेल दाबून सबस्क्राईब करा. मंत्री हसन मुश्रीफ यांचा वाढदिवस विविध सामाजिक उपक्रमांनी साजरा. श्रीराम मंदिरात महाआरती. मंत्री हसन मुश्रीफ यांच्या दीर्घायुष्यासाठी कार्यकर्त्यांची प्रार्थना. रक्तदान शिबिरात 174 रक्तदात्यांनी रक्तदान. सफाई महिला कर्मचाऱ्यांना साडी वाटप. राज्याचे वैद्यकीय शिक्षण मंत्री व नंदुरबार जिल्ह्याचे पालकमंत्री हसन मुश्रीफ यांचा वाढदिवस कागल शहरात विविध सामाजिक उपक्रमांनी उत्साहात साजरा करण्यात आला. श्री रामनवमीचे औचित्य साधून येथील श्रीराम मंदिरात महाआरती करण्यात आली. यावेळी मंत्री हसन मुश्रीफ यांच्या दीर्घायुष्यासाठी कार्यकर्त्यांनी प्रार्थना केली. गैबी चौकात गहिनाथ गैबी पीर दर्शन करून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, महात्मा ज्योतिबा फुले, लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या पुतळ्यांना पुष्पहार अर्पण करून गैबी चौक ते राम मंदिरपर्यंत कार्यकर्ते रॅलीने आले. यावेळी जिल्हा बँकेचे संचालक भैया माने, माजी नगराध्यक्ष प्रकाश गाडेकर, चंद्रकांत गवळी, नगराध्यक्षा सविता माने, प्रवीण काळबर, सतीश घाडगे, अमित पिष्टे, सुशांत कालेकर, असलम मुजावर, संजय चितारी, नवाज मुश्रीफ, बच्चन कांबळे यांच्यासह सर्व नगरसेवक नगरसेविका उपस्थित होते. मंत्री हसन मुश्रीफ यांच्या वाढदिवसानिमित्त येथे शाहूनगर वाचनालयात रक्तदान शिबिराचे आयोजन केले होते. या रक्तदान शिबिरात 174 रक्तदात्यांनी रक्तदान केले. याचबरोबर जयसिंगराव तलाव परिसरात द हॉट गार्डनमध्ये 1200 वृक्षांचे वृक्षारोपण करण्यात आले. मंत्री हसन मुश्रीफ यांच्या वाढदिवसानिमित्त सामाजिक कार्यकर्ते बच्चन कांबळे यांच्या वतीने कागल नगर परिषदेच्या महिला सफाई कर्मचाऱ्यांना साड्यांचे वाटप करण्यात आले. नामदार हसनसो मुश्रीफ फाउंडेशनच्या याचबरोबर कागल शहरातील सर्व शाळा व मंदिरांमध्ये पाण्याचे जार वाटप करण्यात आले. वाढदिवसानिमित्त कागल शहरातील शाळांची स्वच्छता करण्यात आली. गोकुळचे संचालक युवराज पाटील यांच्या वतीने मंत्री मुश्रीफ यांच्या वाढदिवसानिमित्त राम मंदिर जवळ उसाच्या रसाचे मोफत वाटप करण्यात आले. सरसेनापती संताजी घोरपडे शुगर फॅक्टरीच्या अधिकारी व कर्मचारी यांनी YD माने बाल वसतिगृह येथील मुलांना केक व फळे वाटप केले. तसेच कार्यकर्त्यांनी स्वर्गीय गणपतराव गाताडे मतिमंद निवासी शाळेतील मुलांसाठी स्नेहभोजनाचे आयोजन करण्यात आले.